जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 16 फेब्रुवारीचं प्रवचन. संत सांगतील तसे वागावे. ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व माझे माझे असे म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते ह्याचा कधी आपण विचार करतो का? मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये. नामात जो राहिला तो संत संगतीत राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे. भुंकू मात्र नाही. नेहमी लीनता ठेवावी. मी साधन करतो हे विसरून जावे. त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे असे आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दिराचा आणि सासू सासऱ्यांचा मान ठेवते ते नवऱ्याला खुश करण्यासाठीच. तसे भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटलीचं औषध मला का नाही देत असं म्हणलं तर तो आपल्याला म्हणेल की अरे तो रोगच तुला नाही. त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरून ते सांगतील तसे वागावे. ते वागतात तसे वागू नये. आपल्या पतंगाची दोरी आपल्या संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावे. आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे. म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे 2 वाटा फुटतात तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरु उभा आहेच. पण उगीच काही न करता पुढे काय आहे हे विचारण्याने काय होणार? संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला.